कधी तुम्ही 62 कोटींचं चॉकलेट बिस्किट ऐकलंय का? पण मुंबई विमानतळावरून 62 कोटींचं चॉकलेट बिस्किट जप्त केलं गेलंय। या बिस्किट आणि चॉकलेटमधून तब्बल 6 किलोचं कोकेन तस्करी सुरू होती। महसूल गुप्तवार्ताच्या विभागाला माहिती मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे, ज्याची किंमत 62 कोटी 60 लाख इतकी होती। या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतलं गेलंय। राजश्री वाघमारे या संदर्भातली माहिती देतात। राजश्री, हे प्रकरण नेमकं काय आहे? तृप्ती, खरं तर आपण पाहत असू की अनेकदा अंडरगार्मेंट्स मधून किंवा मग खाण्याच्या गोष्टींमधून किंवा मग कपड्यांमधून सहसा ही सगळी तस्करी केली जाते। मात्र यावेळेस अगदी बिस्किटामधून तस्करी केली गेली आहे। महसूल गुप्तचर संचालकाने म्हणजे DRI ने सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका महिलेला अटक केली आहे, जिच्याकडे 300 कॅप्सूल्समध्ये भरलेलं 6 किलोचं कोकेन होतं, जे त्या महिलेकडून जप्त करण्यात आले। त्याची किंमत ही सुमारे 62 कोटी इतकी होती आणि या महिलेने हे सगळे कॅप्सूल्स आहेत ते 6 बॉक्समध्ये ठेवलं होतं। म्हणजे बिस्किटांचे 6 बॉक्स होते आणि चॉकलेटच्या 3 बॉक्समध्ये हे सगळं जे कोकेन होतं ते सगळं पॅक करून ठेवलेलं होतं। ही जी महिला आहे ती दोहावरून मुंबईला येत होती आणि ज्यावेळेस पोलिसांना तिथे थोडीशी गुप्तचर माहिती मिळाली आणि त्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी या महिलेला मुंबई विमानतळावरच पकडलं। तिची चौकशी करण्यात आली आणि तिच्याकडून आता 6 किलोचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे। हे सगळं या ज्या सगळ्या कॅप्सूल्स आहेत त्या सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत। त्याची सध्या प्राथमिक लेवलवर त्याची सगळी पाहणी केली जाते, वैयक्तिकरित्या याची चौकशी केली जाते, त्याची चाचणी केली गेली आणि ज्या कोकेनसाठी हे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत। म्हणजे हे कोकेन हे सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या विकलं जात आहे आणि त्यातच हे सगळ्यात महागडं कोकेन म्हणून या पहिल्या अहवालामध्ये तरी समोर आले आणि या प्रकरणामध्ये आता त्या प्रवासी महिलेला अटक करण्यात आली आहे आणि पुढची तपास हा सध्या सुरू आहे। निश्चित राजश्री, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।